माझा मुद्दा एक्झॅक्टली हाच होता, की परळीमध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणावर दहशत आहे, मोठ्या प्रमाणावर. म्हणजे 109 मृतदेह हे फक्त परळीत मिळत असतील, तर या पूर्ण जिल्ह्याची स्थिती काय आहे आणि कशी आहे, हे आज सगळ्यांपुढे येतच आहे. ह्या व्यतिरिक्त म्हणजे आज ज्या बातमीत जी माहिती पुढे येतेय, की फक्त तिघांची चौकशी व्यवस्थित होताना दिसतेय. बाकीच्या प्रकरणात म्हणजे 106 प्रकरणात चौकशी सुद्धा नीट होत नाहीये. हेच एक्झॅक्टली माझं म्हणणं आहे, की इकडे पोलीस यंत्रणेवर जो मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमदारांचा आणि वाल्मिक कराड यांचा कंट्रोल आहे, हा कंट्रोल यंत्रणेवरचा निघाला पाहिजे. म्हणूनच मी परत परत तेच तेच म्हणते, की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं गरजेचं आहे. कारण आताच्या घटकेला परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती आता सध्या तिथे आहे. आणि खूप गंभीर म्हणजे लोक जी आम्हाला पुरावे देतात, व्हिडिओ देतात, फोटो देतात, प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे, दहशत खूप मोठी आहे, फक्त आमचं नाव येऊ देऊ नका, माहिती आम्ही सगळी द्यायला तयार आहे. कसं आहे की वाल्मिक कराड यांचे परळीतले 10 FIR मी आधी काढले होते, फक्त परळीमधले. आणि त्याच्यात त्यांच्यावर 23 सेक्शन्स अनेक वेळा लागले होते. तर असे 45 सेक्शन लागणाऱ्या व्यक्तीला जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष बनवलं गेलं, तर ह्याच्याहून धक्कादायक दुसरी बातमीच होऊ शकत नाही. कारण त्याची शिफारस सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली, हे जेव्हा कळतं तेव्हा अतिशय शॉकिंग. म्हणूनच मी म्हणते परत परत, की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड 2 वेगळे व्यक्ती नाहीत, एकच व्यक्ती असल्यासारखे काम करतात. आणि म्हणून वाल्मिक कराडांची जी पूर्ण चौकशी योग्य रीतीने होण्यासाठी धनंजय मुंडे हे बाहेर गेलेच पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.